चल बस बस चल एक राईट नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. वावरात आलोय, शर्ट घातला, डायरेक्ट एक बाई तुटली. सगळ्यांनी आपापला युनिफॉर्म घातला, पण माझा युनिफॉर्म जरा फाटलाय. आता मला बदलायला लागणार आहे. ते नव्हे, देव एका पायाने लंगडा आणि माझा शर्ट एका हाताचा लंगडा. आईचा युनिफॉर्म ओके आपला. माझा युनिफॉर्म इकडे पप्पांनी सगळ्यांच्या बादल्या आणल्या प्रत्येकाच्या. गळकीवाली मला नका देऊ, ती तुटलेली मला चांगली द्या. हा, मी शर्ट नव्हतं घालणार, पण ही पिशवी अडकवण्यासाठी मी शर्ट घातले. कारण का आतून टी शर्ट आहे ना, टी शर्टाला पुढं गुंडी आहे त्याच्यामुळे हे घातले. नाही तर मी शर्ट नव्हतं घालणार. काय वाटतंय पहिला आली आहे एकटीच, एवढं सगळ्यात गावात आहे. दोघच जण खुरपाय होय. आत्या हाय आजच्याला आम्हाला शेजारी, आपल्या शेजारीच वावर. तसा उरकलं का नाही, ससाच्या आजू बादल्याच वरत्यात. तसा लय हळू चाललंय आज आमच्या. रेडिओ लावून चाललंय. आईचंच बरोबर आहे, गाणी लावून. आपली मोठं डबडं काय लवकर उतारतं. मी ज्या फेसबुकवरती व्हिडिओ टाकतो ना डेली आपल्या लाईफच्या, त्याच्यात काही जण शिव्या देतात. आणि ते पप्पाला नेमकं आत्ता ऐकले ते म्हणते देतात ते. पप्पाला म्हणले त्यांचा नाही एवढा विचार करायचा, आपलं काम करत राहायचं. रस्त्याने जाताना कधी रस्ता सरळ नसतो, रस्त्याला खड्डा असतो. खड्डा सोडून आपल्या बाजूने चालायचं, त्या लोकांकडे बघायचंच नाही आपल्या. आजच्याला आम्ही सगळी, मी जिथं उभं आहे ना तिथून सगळी एका लाईनीत ट्रेट आहे. ही गोण फुल भरली आहे का नाही, आणि एवढ्या शिल्लक राहिल्या. 2 बादल्या पेंडिंगला आहे. आई तुझं झालं मला पण दे. तुम्ही प्याला का? पाणी प्यायचं आधी शिवणं एवढं महत्वाचं आहे का? मिसरी लावली होती नाही, तू गुळणा करूच नको पाणी. गुळणा करूनच पाणी संपते. 2 बाटल्या पाणी आणले आपण. माझा वास सुटलाय म्हणते जाता. मग शिवा पप्पा पाणी प्यायच्या आधी शिवाय बसले. किती वाजले? 5 12-5 म्हणलं 5 कुठं, माझ्या 12:30 झाल्या. म्हणजे 1 वाजायला 1:42 झाल्या. 1:42? हा नाही 12:42. माझं बी काय घड्याळ गेले काय कळना. 6 मिनिटं झाले. लय माग आहे तू घड्याळ. 6:42 पुढं किती मिनिटं? जवळजवळ अर्धा तास पुढं. 1 तास माग आहे जवळजवळ. हा 5 मिनिटं कमी आहे का नाही? हा उचला. हा दाबू बसवलं तेवढं बसता सुतवली तेव्हा ती 2 डंपस टाकले तुमची अर्धी बसाय पाहिजे. राहील वत वत तू वत. चला आई वत भरलं झालं. ते शेंगांच्या कॅप असलं ना मग ती वाकडे तिकडे घेऊन सरी तोडून झालेली आहे. मी आलोय पप्पाची सरी तोडायला, कारण का पप्पाची सरी राहिली हितवर. मी आणली हितवर आणली बादलीपर्यंत. आईची गेली पुढं. येऊ द्या आवा हिथून एवढं अंतर राहिलंय त्या बादलीत आणि या बादलीत. पाठी मागून तोडून आणली परली. पप्पा म्हणतात आईला बोलव या सरीत. आता ह्या बादलीपासून तर त्या बादलीपर्यंत शेंगा तोडायच्यात. तर मित्रांनो पप्पाची पण सरी तोडून झाली आणि पप्पा म्हणतात आईला या सरी. मला तर लय हसायला. एकाच सरीत 3 जण. आईने कशा हातात बांगड्या अडकावल्यात, निघाव नाही म्हणे. गुंडी नाही का राहत, गेली गुंडीची गुंडी पडून गेली. चले आई जेवायला. आता केले जेवायला सुट्टी. 1 वाजले असते नाही तर 2 वाजले असते. टेम्पोत बाया भरून आणल्या तिकडं कांदा खुरपायला. सकाळी फक्त आत्याच खुरपत होती,
आत्याला बाया आणल्यात त्यांनी, बायाच भेटत नाही. आईने आणली आहे कांद्याची पात. धुतली काय त्याला? रोग आला तूच खा बाई मग तर. बटाटा आहे सर माग शोभे आणि त्याच्यात माझे कालवणी आवडते. सगळं आम्ही आजच्याला बसायच्या जागी हा जेवाय उद्या मुंग्या उद्या बसायचं म्हणलं तरी मुंग्याच होत्या. हा ए इथं चांगलं डोकं ठेवायला आहे. आणि आई म्हणते तिकडं वा आवडीचं आहे सांडग्याचं कालवण. सांडग मला दे थोडं काय तरी. मित्रांनो आता जेवण झाले. शेंगा काय सांडग्याची चटणी असल्यामुळं आईने बळच 2.5 चपात्या दिल्या. 2.5 खाल्ली होती मग 2.5 खाल्ली आई. शपथ तिथं दृष्टच काढायला लागेल. आईने काय केलं माहिती का? दर थोडी चतकूर दर थोडी अर्धी असं करून करून दिल्यामुळं आईला अंदाजच गावाना. आता निवांत झोपतो बाबा. मित्रांनो वाल तोडून झाली आहे. आई बसली इथं. पप्पाची चालली आहे सरी तोडायची. त्यांच्या सरीला लय माल असतो त्याच्यामुळे त्यांचं डुगडुगू चालू असतं. तुम्हाला स्पेशल गोष्ट दाखवतो चला. आई यायचं का? स्पेशल गोष्ट दाखवतो. जे रील येते ना इंस्टाग्रामला ती दाढीवाला साप दाढीवाला नाक ते खरं आहे बरं का. आमच्या इथे ते मसोबा आहे ना धावतो तुम्हाला. तुम्ही म्हणता काहीतरी बोलतं तुम्हाला धावतं. मग आईला सांगायला होतं. आईने बघितला होता इथं जी बाजरी होती ना त्या बाजरीत होता असं त्या ह्याला कणसाला हे होता. कणसाला इटाळू घालून असं वर बसला होता आणि दाढीवाला होता. हाच तो मसोबा म्हणजे ना इथं नाग येतो ह्याच वावरात. तेव्हा बाजरी होती ना तेव्हा आईने बाजरीवरती तेव्हा नाग बघितला होता आणि त्याला आहे ना अशी दाढी होती. त्या मसोबाच्या इथं असतो म्हणजे असतोच. अशी काय भेंडी चांगली नाही उगावली म्हणून काकाने डायरेक्ट लोटरच मारून टाकला. आळी कुठे काय म्हणता हो हिरवी आळी लय मोठी आळी आहे. एवढी आळी गावल्या कसं व्हायचं. A few moments later. रेश बाजू का हा बघा रेश बघ नाही रेश कसं वाजतंय. बघ केवढी ना बारीक कागद घेतलाय. बाई आजीने अरे पडलं. आणायला सांगाय गेला. तुम्हाला नाव सांगायला त्याची आईने केस ही केल्या चुरगाळल्यातून माझं नाव सांगतोय. तिथे काय करू नका त्याला ठेवतोस चल. सोनू मामाचं आता सोनू मामा आणतोय बाबा लगेच ठेवतोय भावाचं म्हणलं. चला बाहेर हा लावदार ये चल बाद झालं. हा हुशार येते. अयो आजी काय म्हणते केक आहे वय तुला नाही ना आवडत. सगळ्या गलीतल्या कोंबड्या एकत्र आल्यात काय मीटिंग भरवली आहे. सगळ्या कोंबड्या एकत्र आल्यात. चांगले घे जाडू न ह्याच्यात बी निम्मे काच आहे काय ह्याच्यात. रातचे शिरत्यान पायात कस काय सांडल्या हातातून त्या. बरं झालं नाही कुणाच्या पाया बियात घुसल्या. ते शेंगाव बसायची जागा आहे का होय. गाडी वाटते काय तुला गाडी वाटते ती शेंगा आहे त्याच्या पाया पड आणि खाली उतर. पाया पड आणि खाली उतर लवकर. इकडे बघ रियासला शेंग लागली माझ्याकडून. रियास लागले रडाय. इकडे बघ लय लागले का लय लागले. शेंगा टाकशील का इथं परत. हे काय करायचं बिना निसतंय ना इकडं असं फेकायचा आणि त्याला असा चांगला शेंगांनी बदाडला. लय लागलं ना सॉरी बर का सॉरी. चल बस चल एक राईट बाबा नको आवलं तू
पडला होता बाबा परत. करायचं काय